श्री स्वामी समर्थ. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तन्वी. आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आम्ही आलो आहोत लाडघरमधल्या शाणेवाडीमध्ये, जिथे आमचं मूळ घर आहे. तिथे देवाला पाया पडायला आलो आहोत. तर इथे आईबाबासुद्धा आहेत आणि इथे ह्या घरात एक छोटंसं गोंडस मांजर आणि मांजरीचं पिल्लूसुद्धा आहे. ते तुम्ही आता बघायलाच व्हिडिओमध्ये. आता दर्शन घेतलं आम्ही, देवाचं पाया पडलो, यांनासुद्धा भेटलो आणि इथून आता पुढे जाऊ. चला तर या तुम्ही. हे बघा, हे बघा, हे आहेत आई आणि त्यांच्याकडची दोन छोटी पिल्ल आणि बाबा आहेत. गुंडू, ए गुंडू, काय पिल्लू. कुठे चालली आता तू? त्याला घेऊन जा ना. हा बोलवते, चल. बस जरा बस घेऊन घेऊन. अगं नाही सुद्धा देत. चल म्हणते, चल सोबत चल. तू पिल्लू येतच नाही. इकडच्या दादरांवर चढला ना, पहिलंच दुकान. विचार करताय तुझ्या त्या आता जे न्यायला बघतोय. छान एकदम गोंडस. तिला हात नाही एक पण. सगळे घेऊन जात असतील ना, सगळ्यांची मागणी. गोंडच आहे ना म्हणे. त्याच्यामध्ये काय ती मग वाढ होती ना, यांना सगळ्यांना कोण सांभाळला. ही लाडघरमधील श्राणेवाडी आहे. सकाळची वेळ 10:30 झाल्यात आता. गावी कोकणातला फील हा वेगळाच असतो. खूप छान वाटतं. नाही स्टार्ट होत ना गाडी. विशालच्या मित्राची गाडी दिली तीच एक मोठी गोष्ट आहे, कारण गावी येऊन गाडी लागते. पायी चालणं पण चालू शकतो, पायी चालण्यात पण एक मजाच असते, पण दूरवर जायचं असेल, लवकर पटापट कामं आटपायची असेल तर गाडी लागतेच. तर त्याच्या मित्राने दिली ही खूप मोठी गोष्ट आहे. ती फक्त स्वतःहून सेल्फ स्टार्ट होत नाही आहे, आम्हाला स्टार्ट करावी लागते ती. चला अशी स्टार्ट करावी लागते किक देऊन. चला आता मी बसते गाडीवर. मग आता आपल्याला घरी जायचं आहे आपल्या. हा जो सरळ रस्ता गेला, गाड्या दिसतात जाताना, तो लाडघर बीचला, बुरुंडीला. मध्ये छोटी नदी वाहते, त्यामुळे इथे 2 रस्ते आहेत बीचवर जाण्यासाठी, आणि त्या पलीकडे तुमचं घर आहे. हे हॉटेल वक्रतुंड, आणि हा सरळ रस्ता मुंबईकडे गेला, दापोली साईडला. आता बघा आम्ही टर्न घेतली ना, तो हा एक दुसरा रस्ता जातो, जो आमच्या घराजवळून सरळ थेट भंडारवाड्यातून बीचवर. आणि हे आपलं ग्रामदेव श्री चंडिका मंदिर इथे.
भाजी मिळते. हां शेतीच आहे ना ते लाल माठ मुळ्याची वगैरे. त्या अजूनकडे माणसं अजूनकडे जायचं आहे ना. ते आता हॉस्पिटल नसत नाही. हे बघा घर आलं. आता आम्ही निघालोय घरातून हर्णीला जायला. आता 12:30 झाले त्याच्यामुळे थांबून जावं लागतंय. गाडीवर आहे आणि त्यात खड्डे रस्त्याला भरपूर आहेत त्यामुळे व्हिडिओ बनताय समजून घ्यावं प्लीज. कारण साध्या मोबाईलनेच मी व्हिडिओ शूट करते. गोप्रो वगैरे नाही आहे माझ्याकडे. खड्डे रस्त्याला भरपूर आहेत. गाडी सांभाळून चालवावी लागते. हे बघताय आता मी दापोलीत आलो आहे. दापोली सिटी. पेट्रोल भरण्यासाठी खास इकडे आलो आहे. तेव्हा समोर पेट्रोल. आता दुपारचे 2 वाजलेत. आता थोडंफार आम्ही चायनीज खाल्लं आणि निघतोय. इथे एक बोर्ड लिहिला आहे उदारीवन म्हणून. खूपच छान लिहिलं आहे. तर त्याचा मी फोटो काढला आहे. ते तुम्हाला दाखवते. कारण खरंच आहे ते. आपले पैसे कोणाला उधार म्हणून गेले ते नंतर मागताना आपल्याला भिकाऱ्यासारखंच मागावे लागतात. नात्यातल्याच एका माणसाने आमच्याकडून 6 लाख रुपये घेतले आणि ते अजून देत नाही. 3 वर्ष झाले त्या गोष्टीला. भिकाऱ्यासारखे आम्हाला मागचेच पैसे मागावे लागतात. पण काही उपयोग होत नाही. वाटलं मला तिथे दिसलं आणि ते सुटेबल वाटलं म्हणून मी त्याचा फोटो काढला आणि तुमच्यासोबत शेअर करते. चला आता इथून आता मी खाऊन निघतोय हर्णीला जायला. चला. दुपारचं ऊन पण खूप कडक झालं आहे ना. पोहोचलोय. दिसतात तुम्हाला कोळी लोकांची घरं. हर्णे बीच शोधता शोधता आम्ही हर्णे बंदरावर आलेलो आहेत. दुपारचे 3 वाजलेत. खूप ऊन आहे छानच पण बरंच आतमध्ये आहे. सगळ्या मच्छीमारांच्या बोटी लागलेल्या आहेत ते.
आणि ते पण हरणीला मार्केट भरलं आहे, फिश मार्केट समोर. हे समुद्रावरतीच लिहिला होतो. चला बघूया आपण तिथे जाऊन थोडं वेळ. इथून फिश घरी घेऊन जायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल. बांगडे कितीला आहे? बांगडे 200. आणि बांगडे पण कोलंबी? ताजे बघ आता आला. कोलंबी 20 रुपये एवढीच आहे. ही एक मला घरी नेते. हे त्याला दिले. झिंगे देऊ? हे असे वाले सफेद वाले आहेत. सफेद एकदम बघा नाही बघा साफ करते त्या बाईने घेतलंय. 100 रुपये. ते बघ इथे सोडा तयार करण्यासाठी कोलंबी सोडून ठेवली आहे साफ करून. मच्छी बघतो. आपल्याला तर इथे घ्यायचं असेल ना तर बार्गेनिंग करू शकतो. हो. पण आता आज रात्री एकटीसाठी कुठे घेणार? कोलंबी दीदी लोक एक वाटा देतात 600ला, मी सगळी देत आहे 500ला. सगळे दोन्ही देतात 500ला. दोन्ही सगळे वाटे देतात 500ला. दोन घ्यायचे का छोटे? दादा कमी होते सोलून. खराब होईल ना जाईपर्यंत. भरपूर वेळ जाणार. कुठे जायचं आहे? बुरुंडीत जायचं आहे का? एवढं लोक देतात बनवून. एक नंबर क्वालिटी. बुरुंडीत जायचं आहे. जसं गोव्याला कसं दोनाफाला जेटी आहे तसं आहे ना? इथून पुढे कुठे जातात? वरती जायला कुठे विचारायला हवं. हा व्ह्यू आहे. हे बघताय समोर ते आहे हरणे बंदरावरचं लाईट हाऊस. तिथे आम्ही वरती आलो आहे चढून. हा आपला विस्तीर्ण सपाट अरबी समुद्र. समोर दिसतोय तो सुवर्णदुर्ग किल्ला आणि ह्या साईडला आहे हरणे बंदर. ही समोर दिसते ती सगळी कोळी लोकांची घरं.
वरती येऊन आम्ही लाईट हाऊसच्या इथे खाली बसलो आहे आणि वरून दिसणारा हा विहंगम दृश्य मोबाईलच्या कॅमेऱ्यातून टिपण्यासारखं नाहीच आहे, पण त्यातूनच तुम्हाला मी दाखवू शकते इथला नजारा काय आहे. कारण प्रत्यक्षदर्शी दिसतो तो दृश्य वेगळंच असतं, जे आता आम्ही डोळ्यांनी अनुभवतो आहे. हे समोर दिसतंय ना, ते हरणे 15वरचं लाईट हाऊस आहे आणि आपला हा फाट विस्तीर्ण असा अरबी समुद्र. समोर आहे तो सुवर्णदुर्ग किल्ला. बघू पुढे मागे कधी पुन्हा ह्या साईडला येणं झालं तर त्यावेळी आपण अंजर्लेचा कड्यावरचा गणपती आणि सुवर्णदुर्ग किल्ला देखील पाहूया. आता दुपारचे 3:30 होऊन गेले, घरीसुद्धा जायचं लाडघरला. तेवढंच सुवर्णदुर्ग किल्ल्याला जायला फेरीपोटची पण व्यवस्था आहे ना, ती दूरवर दिसते, ती फेरीपोट आहे. उतरतो आणि आता इथून सरळ दापोली आणि दापोलीतून लाडघरला. आता आम्ही घरी जायला निघालो. हा रस्ता दिसतो, इथून आलो आम्ही हरणे 15तून आणि ह्या रस्त्याच्या अगदी कडेलाच तुम्हाला हा हरणे बीच दिसेल. दुपारचे आता 3:30 झाल्यामुळे भरपूर ऊन आहे. हा सरळ रस्ता गेला आता दापोलीसाठी. रस्त्याच्या शेजारी बीचच्या अगदी समोर हा निसर्ग सी व्ह्यू रिसॉर्ट आहे. दापोलीतून 31 किलोमीटर. इतके खड्डे आहेत ना रस्त्यावर, गाडीवर बसल्या बसल्या उडायला होतं. नुसती पाठ आणि कमर गेली. बघताय तुम्ही रस्त्याची हालत बघा काय आहे. हे लाडघर बीचच्या जवळचं सागर सावली रिसॉर्ट. आता आम्ही इथून पुढे बुरुंडीमध्ये जातोय. बुरुंडीच्या बीचवर आलो. आणि त्या तिथे दूर दिसते तो लाडघर बीच. बुरुंडीपासून आता आम्ही लाडघरला घरी चाललो आहे. ते ह्या रस्त्याने जाऊ शकतो, पण आम्हाला हा एक मधूनच शॉर्टकट आहे जो नदीच्या वरून जातो. आता ह्या शॉर्टकटने आपण जाऊया. तुम्हाला दाखवतो ह्या रस्ता. जरा गाडी हलणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा हलेल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही सकाळी उठून आमच्या पलीकडच्या वाडीमध्ये गेलो होतो. त्यानंतर दुपारी घरी आलो आणि पुन्हा आम्ही 12-12:30च्या दरम्यान निघालो हरणेला जायला. तिकडे तुम्ही पाहिलं हरणेचा बंदर. आणि आता तिथून दापोलीवरून पुन्हा आम्ही बुरोंडीत आणि बुरोंडीतून पुन्हा आता आम्ही लाडघरला आलो आहे. गाडी घराच्या बाहेर थांबवले. हे मागे दिसतं आहे आमचं घर आणि हा सरळ रस्ता गेला आपला लाडघर बीचला. सो आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. थकलो आहोत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा आपण भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.